जळगावमधली जी दुर्घटना आज घडली या अनुषंगानं आपण थेट जाऊया. मध्य रेल्वेचे पीआरओ सध्या बोलतायत. या जागेच्या जस्ट अगोदर एक 2 डिग्रीचं कर्वेचर असल्यामुळे याची व्हिजिबिलिटी पूर्ण नव्हती. यामध्ये पुष्पक एक्सप्रेसच्या ड्रायव्हरनी आपली फ्लॅशर लाईट देखील ऑन केली होती आणि कर्नाटक एक्सप्रेसच्या ड्रायव्हरनी ज्यावेळेस ती फ्लॅशर लाईट पाहिली त्यानंतर त्यांनी ब्रेक अप्लाय केले आणि गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु जे डिस्टन्स आहे त्या 2 डिग्रीच्या कर्वेचरमुळं तिथलं डिस्टन्स जे आहे ते ॲडिक्वेट नव्हतं. यामुळे गाडी थांबेपर्यंत काही जे प्रवासी आहेत त्यांना यातून इजा ऑलरेडी पोचली होती. त्या दोन्ही ड्रायव्हरच्या प्रयत्नां करून देखील ती गाडी वेळेत थांबवता आली नाही, कारण तिथं 2 डिग्रीचं कर्वेचर होतं. याचसोबत प्रवाशांना देखील येणारी जी कर्नाटक एक्सप्रेस आहे ती दिसली नाही, कारण ही जागा जी आहे ती वळणात होती. याचसोबत ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत ज्या जिल्हा प्रशासनाकडनं जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार 11 व्यक्ती ज्या आहेत त्या 11 व्यक्तींना याच्यामध्ये प्राणहानी झालेली आहे. याशिवाय दुसऱ्या अजून 5 ते 6 व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासाठी जी वैद्यकीय मदत आहे ती स्थानिक प्रशासनाकडनं आणि रेल्वेकडनं देखील पुरवली जात आहे. भुसावळ डिव्हिजनच्या ज्या DRM मॅडम आहेत त्या देखील तिथे साईटवरती उपस्थित आहेत आणि प्रशासनाचे जिल्हाधिकारी आणि बाकीचे लोक देखील तिथे साईटवरती आता सध्या उपस्थित आहेत. यासाठी विविध स्थानकांवरती भुसावळ, जळगाव, बऱ्हाणपूर, खांडवा, मुंबई, कल्याण, ठाणे या स्थानकांवरती आपल्याकडे हेल्पलाईन नंबर जे आहेत ते प्रवाशांच्या आणि त्यांच्या नातेवाईकाच्या सोयीसाठी ऑलरेडी चालू करण्यात आलेले आहेत. सर, एकंदर पाहिलं तर कुठेतरी अशी पण माहिती मिळत आहे की अफवा पसरली आग लागल्याची रेल्वेला आणि या अफवेमुळे कुठेतरी प्रवाशांनी उड्या मारल्या अशी माहिती समोर येत आहे. यात किती तथ्य आहे मग? यामध्ये प्रवाशांनी ज्यावेळेस गाडी थांबली, ECP अलार्म चेन पुलिंग केली, अलार्म चेन पुलिंगचं काय कारण होतं हे आपल्याला चौकशी अंती समोर येईल. पण याच्यामध्ये जी अलार्म चेन पुलिंगची घटना झाली त्यानंतर प्रवासी या गाडीतनं खाली उतरलेत अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये ती अलार्म चेन पुलिंग का झाली हा चौकशीचा विषय किंवा चौकशी अंती ते आपल्याला कळू शकतं. पण सध्या जी आपल्याकडे माहिती आहे त्यानंतर अलार्म चेन पुलिंग झाली, त्यानंतर गाडी थांबली आणि त्यानंतर दुसऱ्या डब्यातले प्रवासी जे आहेत ते खाली उतरले अशी माहिती आपल्याला आत्तापर्यंत मिळालेली आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची आग लागली नव्हती हे जास्त महत्त्वाचं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आगीची जी रिपोर्ट आहे ती आपल्याकडे अद्यापर्यंत आलेली नाही आहे. सध्या तिथं त्या ठिकाणी कशाप्रकारे मदतकार्य सुरू आहे रेल्वेकडनं, कशाप्रकारे संपूर्ण जे ऑपरेशन सध्या आहे ते कशाप्रकारे सुरू आहे, नेमकी कशाप्रकारे मदत तिकडे पोहोचवली जात आहे? मग आता याच्यामध्ये त्या ज्या गाड्या दोन्ही ह्या होत्या पुष्पक एक्सप्रेस आणि कर्नाटक एक्सप्रेस आहेत, ह्या दोन्ही गाड्या आपापल्या गंतव्यस्थानासाठी निघालेल्या आहेत तिथून. आणि तिथं जे सगळे प्रवासी किंवा जे सगळे यात्री जे अपघातग्रस्त झाले होते त्या सगळ्या यात्रांना तिथून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि हॉस्पिटलमधनं त्या सगळ्यांची जे प्रवासी जखमी आहेत त्यांची जी काही आवश्यकता आहे आवश्यकतेनुसार वैद्यकीय मदत त्यांना पुरवली जात आहे. सध्या तरी 11 जणांचा आकडा आहे, मृतांचा आकडा आहे आणि एकंदर किती जण गंभीर परिस्थितीमध्ये आहेत जे उपचार घेत आहेत त्याबद्दल काय सांगाल? आत्तापर्यंत जे जिल्हा प्रशासनाकडनं आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यानुसार 11 जणांची प्राणहानी झालेली आहे आणि त्याशिवाय अजून 6 व्यक्ती जे आहेत ते जखमी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि ह्याच्या पुढची जी माहिती आहे ते आपल्याला जेव्हा मिळेल त्यावेळेस आपण आपल्यासोबत पण शेअर करूया. त्यांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे? अशी शक्यता जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडनं सांगण्यात आलेली आहे की याच्यातनं कदाचित थोडंसं जो आकडा आहे मृतांचा तो वाढू शकतो. पण आपली अशी प्रार्थना आहे की याच्यामध्ये अजून कुठलीही वाढ होऊ नये. बरं सर, मध्य रेल्वेने कशाप्रकारे संपूर्ण योजना आखली आहे, कशाप्रकारे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, ती मदत कार्य कशाप्रकारे सुरू आहे आणि कंट्रोल रूम स्थापन केलं आहे का मध्य रेल्वेने सध्या तातडीचं, त्याबद्दल काय सांगाल? मध्य रेल्वेने हे सगळे जे स्थानकं आहेत ज्या स्थानकांवरनं प्रवासी जिथे डिबोर्ड करणार होते किंवा जिथं उतरणार होते अशा सगळ्या स्थानकांवरती किंवा मध्य रेल्वेच्या परिसरामध्ये जी स्थानकं आहेत जिथून प्रवासी चढण्याची शक्यता होती अशा सर्व स्थानकावरती आपण हेल्पलाईन बूथ, मे आय हेल्प यू बूथ ऑलरेडी लावलेले आहेत. यांचे जे मोबाईल नंबर्स आहेत
ते सोशल मीडियाच्या अकाउंट्सवरनं आणि बाकी अकाउंट्सवरनं देखील प्रवाशांसोबत आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत शेअर केलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारच्या माहितीसाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचणीसाठी प्रवाशांचे नातेवाईक किंवा प्रवासी ह्या हेल्पलाईन बूथचा उपयोग करू शकतात किंवा ह्या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात, ज्यातून त्यांना आवश्यक ती माहिती देण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेद्वारा केला जात आहे. यामध्ये प्रत्येक स्टेशनचे जे हेल्पलाईन नंबर आहेत ते वेगवेगळे आहेत, ते आपल्याला सोशल मीडियावरती मिळतील. पण मुख्य स्टेशनचे नंबर मी सांगतो आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती 02222694040 हा नंबर आहे. याचसोबत भुसावळ स्थानकावरती 8799982712 हा नंबर आहे आणि खांडवा स्थानकावरती 8263916296 हा नंबर देण्यात आलेला आहे आणि कल्याण स्थानकावरती 83568448. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.